नमस्कार मंडळी, मी ऋषारण्य आज घेऊन आली आहे एकदम चर्चेतला विषय जो मला माहिती आहे सगळ्याच बायकांच्यात किंवा मुलींमध्ये तर खूप कॉमन असतो आणि तो म्हणजे आपल्याकडे असलेला एखादा आउटफिटचा आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर कसा करू शकतो, म्हणजेच त्याच्यातून वेगवेगळे लुक्स कसे अजून बनवू शकतो हे आपल्याला सुचत नसतं कधी कधी. तर आज तुम्ही बघाल की या व्हिडिओमध्ये ना मी एकच पॅन्ट वापरली आहे सलग तिन्ही आउटफिट्ससाठी आणि ह्या एकाच पॅन्ट वापरून मी 3 वेगवेगळे लुक्स कसे बनवले आहेत, त्याचा कम्प्लीट त्याची ॲक्सेसरीज काय मी वापरली आहे, बॅग पासून फुटवेअर पासून इयरिंग्स कानातले नेक पीस पासून सगळं मी ह्याच्यात कव्हर केलेलं आहे. सो हा आहे आपला पहिला लुक. ह्याच्यामध्ये मी हे असे ब्लू फॉर्मल पॅन्ट जी आहे ती अशी थोडीशी लूज फिटिंगमधली आहे आणि अशी लॉंग त्याला असा एक लुक येतो. म्हणजे जर तुम्हाला हाईटवाला असा लुक दाखवायचा असेल तर पॅन्ट्स आहेत ना त्या खूप कामी येतात, ज्या अशा थोड्याशा हाय वेस्ट असतात आणि वरतून त्याला असा जी फिटिंग असते ना ती अशी लूज असते, कम्प्लिटली सलग टॉप टू बॉटम ती अशी लूज असते कम्प्लिटली. त्याला असं काहीही फिटिंग तुमच्या थाईजसाठी, काफसाठी, वेस्टसाठी अशी वेगवेगळी जे इलॅस्टिक्स म्हणा किंवा जे असे स्ट्रेचेबल मटेरियलमधल्या पण ज्या काही पॅन्ट्स येतात ना तशा अवॉइड कराव्यात. आणि हे असं पण एक ऑप्शन तुम्ही ठेवू शकता. आणि ह्याच्यावरती मी हे असं लाईट पिंक, अगदी लाईट पिंक पेस्टल शेड चूज केलंय कारण की आपली बॉटम थोडीशी हेवी आहे, बॉटम थोडंसं डार्क टोन आहे, एकदम नेव्ही ब्लू हा शेड आहे, म्हणजे रॉयल ब्लू नेव्ही ब्लू हा शेड आहे ॲक्च्युली पॅन्टचा. सो त्याच्यावरती म्हणून मी हे असं हा एकदमच लाईट पिंकिश टॉपवाला एक कलरवाला एक टॉप चूज केलाय. टॉपसुद्धा मी असा घेतलाय कारण की मला असं हवं होतं की थोडंसं त्याला ना एक कुठेतरी एक एक लिमिटेशन यावी त्या टॉपला आणि खूप कम्फर्टेबल आणि छान असा लुक, एक ऑफिससाठीचा जो लुक आपल्याला एक हवा असतो, थोडासा पॉलिश्ड आणि तरीही सोबर आणि एकदम एलिगंट आणि थोडासा एक्सपेन्सिव्ह रिच लुक जो तुम्ही देऊ शकतात. सो तसा माझा देण्याचा प्रयत्न होता. आता मी वळते मी काय काय ॲक्सेसरीज ह्याच्यासाठी चूज केलेले आहेत, काय ज्वेलरी चूज केलेली आहे ह्याच्यावरती. पहिलं तर फुटवेअर मी अगदी थोडंसं मॅच होईल माझ्या टॉपला असं बघितलंय. सो दिस इज द फुटवेअर, दिस कलर थोडासा पिंकिश पीच कलर आहे आणि थोडेसे हील्स आहेत कारण ऑब्व्हियसली मला तो हाईटवाला एक लुक जो आहे तो दाखवायचा होता. मग वॉच पण मी असं व्हाईट डायलवाला चूज केलं आहे, म्हणजे कारण की माझे ॲक्सेसरीज वगैरे पण तुम्ही बघितलेत, कानातले हे असे पर्ल्समध्ये आहेत आणि नेकलेस. हेअरस्टाईल मी अशी सिम्पल ठेवली आहे कारण की ऑफिस आहे म्हटल्यावरती खूप जास्त आपल्याकडे वेळही नसतो ॲक्च्युली ऑफिससाठी इतकं काही वेगवेगळे हेअरस्टाईल्स करण्यासाठी. बट येस, मी एक अशी फ्लिक सोडली आहे समोर आणि वरती तर जस्ट असा एक आंबाडा बांधला आहे. अँड बॅग मी ही अशी प्रेफर केली आहे. सो तुम्ही ह्या लुकवरती ना एक प्लेन व्हाईट, क्रीम, बेज या शेड्समध्ये सुद्धा बॅग्स यूज करू शकता, म्हणजे तुमचा लुक असा कम्प्लीट वाटेल. माझ्याकडे अशी प्लेन व्हाईट बॅग नाही आहे म्हणून मी ती नाही ह्या आउटफिटवरती तुम्हाला दाखवू शकले. बट माझ्याकडे ह्या व्हाईट स्ट्राईप्समध्ये एक बॅग आहे आणि ती पण अशी थोडीशी पेस्टल शेडमध्ये आहे. ह्याचा हे पण असा थोडासा असा तो सी ग्रीनिश लुक आहे आणि व्हाईट आहे याच्यावरती. सो म्हणून म्हटलं की ही बॅगसुद्धा छान वाटू शकते. हा आहे आपला दुसरा लुक. सो ह्याच्यामध्ये मी आता कम्प्लीट लुक चेंज करून टाकलेला आहे. तुम्ही जर पहिल्या आउटफिटशी ह्याचं काही कम्पॅरिझन केलं तर पॅन्ट आपण तीच ठेवली आहे परत, हीच ती आहे ब्लू लूज फॉर्मल पॅन्ट, हाय वेस्ट पॅन्ट. पण ह्याच्यासोबत मी आता परत एकदा एक शॉर्ट टाईट लुकवाला असा एक टॉप चूज केला आहे आणि तो आहे असा हा व्हाईट प्रिंट्समध्ये. व्हाईट त्याच्याबरोबर काही प्रिंट्स पण आहेत, येलो, ग्रीन, आणि त्यामुळे ॲक्च्युली मी माझे ॲक्सेसरीज पण जे आहेत ते त्या हिशोबाने चूज केलेत. आता सिन्स काही खूप जास्त गोल्ड टोन मला काहीच नाही आहे इनफॅक्ट ह्याच्यामध्ये, सो म्हणून मी सिल्वर वॉच जर बघितलं तर रिस्टमध्ये एक सिल्वर वॉच चूज केलं आहे. त्याच्यानंतर एक असं जस्ट एक छोटंसं कडं आहे ज्याला एक म्हणजे हे असं काय म्हणतात ऑल इन वन कडं बोलते मी ह्याला. इयरिंग्समध्ये मी असे हे स्टड्स घातलेत, ग्रीन स्टड्स आहेत हे, आणि ही अशी छोटीशी चेन आहे आणि त्याला हे असं परत त्याच सेम ह्याच्यातलं एक पेंडेंट आहे त्याचं,
म्हणजे इट्स अ सेट ओनली कम्प्लीट. कारण की ह्याच्यावरती थोडेसे ग्रीन काय म्हणतात ते असे फ्लावर्स आहेत, येलो फ्लावर्स आहेत, ग्रीन लीव्स आहेत. सो थोडासा त्याला तो एक असा फ्लोरल प्रिंट असल्यामुळे मी विचार केला की ते टिपिकल आपले नेहमीचेच डायमंडचे स्टड्स घाला किंवा काहीतरी असं लूप्स घाला आणि हे सगळं करण्यापेक्षा ऑफिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्याच्यानंतर माझी हेअरस्टाईल जर तुम्ही बघितली तर मी जस्ट एक हाय पोनी घातलंय, सिम्पल. कारण काय आहे की हे सगळं असं थोडंसं खालचं आपलं थोडंसं असं फ्लेअर आणि हे असं असल्यामुळे त्याच्यानंतर मग हा पण असा एक शॉर्ट टॉप असल्यामुळे मी एक हाय पोनीचं विचार केला की हा छान वाटेल. म्हणजे तुमचे केसही छान बसले जात आहेत, तुमच्या ॲक्सेसरीजही खूप छान दिसत आहेत आणि हे असे कर्ल्स पण आहेत पाठीमागे, सो ते पण तसेच्या तसे इंटॅक्ट राहत आहेत. सो तुमचा हा ओव्हरऑल हा असा लुक छान वाटतोय. वरतून व्हाईट टॉप असल्यामुळे मी व्हाईट फुटवेअर प्रेफर केलेला आहे थोडंसं हिल्समध्ये. जसं मी तुम्हाला म्हटलं ब्लू सोबत ग्रीन खूप छान कॉम्प्लिमेंट करतं नेहमीच, सो म्हणून ग्रीन बॅग माझ्याकडे अनायसे ग्रीन बॅग होतीच. सो म्हटलं वाय नॉट, म्हणजे एखादी व्हाईट वगैरे बॅग सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा तुमची दररोज तुम्ही ज्या बॅग्स वापरता तुम्ही त्याही वापरू शकता. पण जर तुम्हाला एक कम्प्लीट म्हणतात ना, 100% तुमचा तो आउटफिटला जस्टिस द्यायचा आहे आणि तो लुक असा कम्प्लीट करायचा आहे, तर आय थिंक त्याच्यासाठी हे असे काही कलर कॉम्बिनेशन्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा लुक म्हणजे सगळ्यांपासून तुम्ही असं थोडंसं स्टँड आउट व्हाल असं मला वाटतं. कारण काय कपडे तेच आहेत, सिम्पल सोबर लुक आहे, नेहमीचे घालणारे हे ॲक्सेसरी सुद्धा तेच आहेत. आपल्याला फक्त ते कॉम्बिनेशन्स कसे जमू शकतात ह्याच्यावर फोकस करायचा असतो. हा आहे आपला शेवटचा लुक, शेवटचा आउटफिट. आणि ह्याच्यामध्ये मी ब्लॅक अँड ब्लू हे असं कॉम्बिनेशन चूज केलंय. अर्थात ब्लॅक आणि ब्लू हे असे कलर्स आहेत ना, म्हणजे ब्लूवरही कुठलाही कलर जाऊ शकतो आणि ब्लॅकवरही कुठलाही कलर जाऊ शकतो. म्हणून मी असे हे 2 शेड्स चूज केले की ते एकमेकांनाही कॉम्प्लिमेंट करू शकतात. पण म्हटलं थोडंसं ह्याला वेगळ्या प्रकारे स्टाईल करावं. पॅन्ट परत मी तीच ठेवली आहे माझी, लूज हाय वेस्ट ब्लू मस्त अशी छान पॅन्ट, लूज पॅन्ट. त्याच्याबरोबर आय हॅव गिवन दिस ब्लॅक क्रॉप टॉप लुक. आता क्रॉप टॉप मी ह्याच्यात चूज केलाय कारण की परत मला तसंच तुम्हाला तेच सांगायचं आहे की थोडंसं एक फिटिंगवाला एक लुक पाहिजे होता टॉपवरती, टॉपसाठी. आणि पॅन्ट कारण खूप अशी लूज असल्यामुळे हा क्रॉप टॉप आहे. आणि ऑब्व्हियसली ह्या एवढ्या लेंथवाला टॉप आपण बाहेर कामासाठी जेव्हा जातोय तेव्हा जरासं ते थोडंसं ऑकवर्ड होऊन जातं. पार्टी वाटीला जात असाल तेव्हा ठीक आहे, कारण की हा पण असा मल्टीपर्पज टॉप आहे, मी बऱ्याच वेगवेगळ्या ओकेजनसाठी वापरत असते. बट सिन्स आपण ऑफिसचं बोलतोय किंवा मीटिंग्सचं बोलतोय किंवा कामा रिलेटेड बोलतोय आणि त्याच्यासाठी हे थोडंसं बॅलन्स करायला हवं, म्हणून मी ह्याच्या खाली ही अशी टाईट फिट एक अशी स्पेगेटी घातली आहे ब्लॅक कॉटनची, थोडीशी जाड मटेरियलची आहे, म्हणजे ती अगदीच चीप नाही वाटणार आणि तेही ह्या टॉपला चांगलं कॉम्प्लिमेंट करेल. गोल्ड इज द टोन फॉर ॲक्सेसरीज विच आय हॅव केप्ट. माझे कानातले पण जर तुम्ही बघितलेत किंवा गळ्यातला आता मी ही जी चेन घातली आहे, त्याच्यानंतर हे जे काही हातामध्ये कडं घातलं आहे, हे सगळं गोल्ड फिनिश्ड गोल्ड टोनचं आहे. इनफॅक्ट रिस्ट वॉच सुद्धा गोल्ड आहे कम्प्लिटली. हिल्स प्रेफर केले तर उत्तम, बट हा ज्याला हिल्स जमत नाही ते ऑब्व्हियसली मग तुम्ही फ्लॅट्स प्रेफर करू शकता, पण ब्लॅक जनरली खूप छान वाटतील इवन फ्लॅट्समध्ये पण. सो हा असा आहे. हेअरस्टाईलमध्ये मी जस्ट असे थोडेसे ओपन ठेवलेत बिकॉज माझे छान कर्ल्स जे असे खाली वेव्स लेयर्स आलेले आहेत, सो ते मला तसेच हवे आहेत, सो म्हणून मी असे ओपन ठेवले. आता जी बॅग पण मी प्रेफर केली आहे ती अशी ब्लॅक आहे, त्याला पण अशी गोल्डन चेन आहे म्हटल्यावरती हे अगदीच छान कॉम्प्लिमेंट होत आहे माझ्या आउटफिटला, कारण की मी पण माझी सगळ्या ॲक्सेसरीज गोल्ड ठेवलेल्या आहेत आणि बॅग पण ही अशी ब्लॅक अँड गोल्ड अशा कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे ही बॅग सुद्धा मस्त छान कॉम्प्लिमेंट करते या आउटफिटला. काय तर मग सगळी व्हरायटी आपल्या वॉर्डरोबमध्येच असते नाही का, सगळे कपडे सगळं काय काय सगळं फॅशन आपल्या वॉर्डरोबमध्येच असतं, पण आपल्याला फक्त थोडासा वेळ काढायचा असतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं वीकेंडला थोडासा वेळ काढत जा, एखादा दुसरा लुक तुम्ही हा असा छान प्लॅन आउट करू शकता. मी ना हे असं आपल्या दररोजच्या जीवनामध्ये एक असं थोडंसं तुम्हाला इनफॅक्ट रिलेट होईल
असं कॉन्टेंट मी घेऊन येत असते. म्हणजे तुम्हालाही असं वाटेल की अरे ही तर माझ्यासारखीच आहे, किंवा हिची टेस्ट आणि माझी अशी थोडीफार मिळती जुळती आहे, आणि म्हणून मी हे असं काय काय वेगवेगळं कॉन्टेंट घेऊन येत असते. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती चेकआउट करू शकतात की मी काय काय वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओचे सगळे फोटोज मी माझ्या यूट्यूब पोस्ट्सवरती तर टाकलेले आहेतच, पण मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवर सुद्धा टाकलेले आहेत. रुचा अरण्य तुम्ही सर्च करू शकता. तसंही मी सगळे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. माझ्या आजच्या आउटफिट्सचे, ॲक्सेसरीजचे, या सगळ्याचे जेवढे माझ्याकडे लिंक्स अवेलेबल आहेत मी ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो तुम्हाला जर हवं तर तुम्ही त्याची शॉपिंग करू शकता, जर तुम्हाला एखादं काही गोष्ट आवडली असेल तर मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते. लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच्या आत्ताच करा, म्हणजे आपली भेट पुन्हा पुन्हा होत राहील माझ्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल. तर लवकरच भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा. बाय, टेक केअर.